महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत असताना धुळे शहरात भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले असल्याचं चित्र दिसलंय। धुळे शहरातील रामनगर पाण्याच्या टाकी इथं प्रभाग क्रमांक 5 चे निवडणूक कार्यालय आहे। त्या ठिकाणी उमेदवारी मागे घेण्याची प्रक्रिया सुरू असताना भाजपचा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचा वाद उफाळून आला। हा वाद इतका टोकाला गेला की प्रभाग क्रमांक 5 मधील भाजपच्या उमेदवाराच्या पतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार असलेले रमेश बोरसे यांच्यावर धारदार शस्त्रानं प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या उमेदवाराकडून करण्यात आलाय। आमच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दखल घेऊन संबंधितांवर योग्य कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। काय घटना झालेली बोला। माझे नाव रमेश बोरसे, मी वार्ड क्रमांक 5 मधून उमेदवारी करते, प्रभाग ड भागातून, आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून मला उमेदवारी मिळाली आहे। दादागिरी करून हे लोकांनी मागे घ्या, सगळीकडे दादागिरीचा प्रश्न, ही लोकशाही शिल्लक राहिलेली नाही। मला हाताला आणि पायाला सागर कांबळे या व्यक्तीने कोयता मारलेला आहे। तिची गाडी एक विनोवा गाडी त्याच्यापाशी, त्या गाडीमधून डायरेक्ट कोयता काढताना त्या भागात CCTV सुद्धा आहेत। त्या CCTVवर त्याचं कोयताचं हत्यार दिसेल आणि बहुतेक लोकांना धुळ्यातून बहुतेक लोकांना दम दिला जातोय आणि त्याच्यावर अशी योग्य ते आणि पहिले खुनाचे गुन्हे दाखल आहेत। त्या खुन्याचा करणारा त्या BJPवाल्यांनी त्यांना उमेदवारी कशी दिली हे आम्हाला कळत नाही। त्यामुळे लोकशाही काही जिवंत राहिलेली नाही धुळ्यात शहर महाराष्ट्रामध्ये। त्यामुळे सगळ्या लोकांनी त्याच्यावरती आम्ही पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करणार आहेत। बस मी मांदे अजित पवार गटातून उमेदवारी करतोय आणि त्यासाठी अजितदादांनी उपमुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री मंत्र्यांनी त्या गोष्टीची दखल घ्यावी ही नम्र विनंती। स्त्री शिक्षणासाठी लढा देणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त येवला येथील कलाकार संतोष राऊळ यांनी खडूवरच सावित्रीबाई फुले यांचं प्रभावी चित्र रेखाटले। नैसर्गिक रंगांचा वापर करत हाताच्या सहाय्यानं हे संपूर्ण चित्र साकारण्यात आले। यात सावित्रीबाई फुले यांच्यासह पाटी, पेन, पुस्तक, बाराखडी हे सर्व खडूवर चित्रण करण्यात आले। त्या काळातील शिक्षण व्यवस्था, समाजातील परिस्थिती आणि स्त्री शिक्षणासाठी सावित्रीबाईंनी दिलेला लढा याचं दर्शन घडवलंय। खडूवर साकारलेल्या या चित्रातून शिक्षणाचं महत्त्व आणि सामाजिक परिवर्तनाचा संदेश प्रभावीपणे मांडण्यात आलाय। संतोष राऊळ यांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीनं सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त मानवंदना दिली। आज सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे। आपण पाहतो देशभरामध्ये विविध पद्धतीने सावित्रीबाई फुलेंना अभिवादन केले जाते, तसेच जयंती उत्सव साजराही केला जातो आणि बालिका दिवस म्हणूनही हा दिवस साजरा केला जातो। तर सावित्रीबाई फुलेंचं स्त्री शिक्षणासाठी खूप मोठं योगदान आहे, म्हणजे अनन्यसाधारण असं ते योगदान आहे। तर विविध प्रकारे लोक साजरी करतात ही जयंती, आणि मी काय केलं आहे की विद्यार्थ्यांना किंवा शिक्षण घेताना पाटी आणि खडू हे सर्वात महत्त्वाची पहिली गोष्ट असते, फळा वगैरे। तर मी या खडूवरच सावित्रीबाई फुले यांचे विविध चित्रांचे रेखाटन ॲक्रेलिक कलरच्या माध्यमातून केलेले आहे। आणि या खडूवर आपण म्हणजे मी सांगू इच्छितो की सर्वप्रथम पुस्तकांचं रेखाटन केले, त्याच्यावर सावित्रीबाई फुलेंचं चित्र आहे। त्याचबरोबर ज्या पाटीवर आपण आई शिकतो ती पाटी आणि बाराखडीतील आई सुद्धा देखील या खडूवर मी रेखाटलेले आहे। त्याचबरोबर पेनाद्वारे शिक्षणाची ज्ञानाची ज्योत ही सावित्रीबाई फुलेंनी पेटवलेली आहे, ते देखील मी माझ्या या चित्रामध्ये रेखाटन केलेले आहे खडूवर। आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचे मी रेखाटन या ठिकाणी केलेलं आहे की त्यांनी एक मशाल हातात धरलेली आहे, ती ज्योत ज्ञानाची त्यांनी या ठिकाणी पेटवलेली आहे। या सर्व जे चित्र रेखाटन करण्यासाठी मला सर्वसाधारण एक 6 तास वेळ लागलेला आहे। आणि फक्त मी या चित्रामधून महात्मा फुले तसेच सावित्रीबाई फुले यांना मानवंदना देतो।
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनी समता भूमी इथून भाजपच्या प्रचाराला सुरुवात झाली। खासदार मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत प्रचाराला सुरुवात झाली। महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा आज मुहूर्त आहे। भाजपचे सर्व उमेदवार महात्मा फुले वाड्यात जमले। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आलाय। अकबरुद्दीन ओवैसी आणि असदुद्दीन ओवैसी हे 3 जानेवारी ते 13 जानेवारी दरम्यान महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत। ओवैसी बंधूंच्या गोवंडी, भिवंडी, मुंब्रा, मुंबई, अमरावती, अकोला, धुळे, जालना, नांदेड, सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगर इथं सभा होणार आहेत। असदुद्दीन ओवैसी आज गोवंडी इथून प्रचाराचा नारळ फोडणार आहेत। हैदराबाद येथील सर्व आमदार प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत। उत्तर प्रदेशातून आमदारांसह 40 जणांची टीम मुंबईवर विशेष लक्ष केंद्रित करणार आहे। बिहारमधील आमदारही निवडणूक प्रचारात सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली। एरर की वजह से, लेकिन ये जो 14 नंबर के कैंडिडेट ने विड्रॉ किया है एन 5 मिनट पहले, तो ये इसकी वजह क्या थी हमें समझ में नहीं आई है। लेकिन जितने भी उम्मीदवार बाकी बचे हुए हैं, हम पूरी मजबूती के साथ ये इलेक्शन लड़ेंगे और जीतेंगे। क्या वजह से उन्होंने ये फैसला लिया था, हमारी बातचीत हुई नहीं है उसमें, लेकिन जो भी हो, जितने उम्मीदवार बचे हुए हैं पूरे मजबूती के साथ हम मैदान में उतरेंगे। सर, अवैसी बिरादरान कब आने वाले हैं? देखिए, हमारे पास मजलिस के अंदर 2 ही स्टार कैंपेनर्स हैं, एक असदुद्दीन अवैसी, एक अकबरुद्दीन अवैसी। अवैसी साहब, असदुद्दीन अवैसी साहब की शुरुआत महाराष्ट्र के चुनाव में 3 तारीख से मुंबई में शुरू होगी। गोवंडी के अंदर उनकी सभा होंगी, फिर उसके दूसरे दिन अमरावती, अकोला में होगी, फिर नांदेड़, शोलापुर, औरंगाबाद, धुलिया, मालेगांव, ये सभी जगहों के ऊपर होंगी। अकबरुद्दीन अवैसी साहब आएंगे, वो भिवंडी, मुंब्रा, मुंबई, औरंगाबाद और बहुत सारी जगहों के ऊपर उनकी भी सभाएं होने वाली हैं। 22 कारपोरेटर जो बंडखोरी करे, आपसे बातचीत हुई सर? देखिए, 22 कॉरपोरेटर्स जो है वो पूरों ने बंडखोरी की है ऐसा नहीं है। हमने बहुत सारे लोगों से बातचीत की है। ठीक है, नाराज़गी होती है कि जब आपके एक टिकट के लिए 50-50 लोग दावेदार होते हैं, तो कि एक को टिकट जाता है, बाकी कुछ लोग फैसले को कबूल करते हैं, कुछ लोग अपनी नाराज़गी का इजहार करते हैं। तो इनकी नाराज़गी भी जायज़ है, क्योंकि वो भी मजलिस से मोहब्बत करने वाले हैं। हमें पूरा यकीन है कि इंशाअल्लाह हम उनसे बात करेंगे, उनसे समझाएंगे, क्योंकि उनकी नाराज़गी मुझसे हो सकती है, मजलिस से नहीं है। तो मजलिस के ही वो लोग मजबूत हमारे सिपाही है जो कई सालों से मेहनत करते आ रहे हैं। इस बार एक नई टीम तैयार की गई है, नौजवान लड़कों को, लड़कियों को हमने मौका दिया है और हमें पूरा यकीन है कि सब साथ में मिलकर आएंगे और साथ में मिलकर है तो हम इंशाअल्लाह ये इलेक्शन लड़ेंगे। सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांची यात्रा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे। या निमित्तानं ऐतिहासिक श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या मंदिराला विशेष रोषणाई करण्यात आलेली आहे। या मंदिराचे कैलासद्वार, संमती कट्टा, यात्री निवास, सिद्धेश्वर तलाव ही सर्व ठिकाणं आकर्षक अशा विद्युत रोषणाईनं न्हावून निघालेत। सोलापुरात भर दिवसा घरफोडी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी तेलंगणामधून अटक केली। सोलापूर शहरातील राजमुद्रा रेसिडेन्सी इथे माजी नगरसेवक गणेश वानकर यांचे वडील प्रकाश वानकर यांच्या घरात 27 डिसेंबर रोजी चोरी करण्यात आली होती। घरात कोणी नसल्याचा फायदा घेत आरोपीनं सुमारे 15 लाख रोख रक्कम चोरली होती। सीसीटीव्हीचा डीव्हीआर समजून वायफाय राउटर देखील चोरानं चोरून नेलाय। या प्रकरणाचा तपास करत सोलापूर गुन्हे शाखेच्या पथकानं आरोपी मोईन दुधेकुला याला तेलंगणामधून अटक करण्यात आले। त्याच्याजवळून रोख रक्कम 13 लाख, वायफाय राउटर, गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण 20 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। दिनांक 27/12/2025 रोजी सलगर वस्ती पोलीस ठाणे हद्दीमध्ये एक दिवसाची घरफोडी घडली होती। त्यामध्ये राजमुद्रा रेसिडेन्सी दामोदर निवास या ठिकाणी फिर्यादी श्री प्रकाश वानकर यांच्या घरामध्ये एक अनोळखी व्यक्ती हा बंगल्याच्या मागील बाजूस कंपाऊंड उडी मारून चढून आतमध्ये प्रवेश करून 15,80,000 अशी रोख रक्कम त्यांनी चोरी केली होती। त्यामध्ये सदर बंगल्यातील रहिवासी हे बाहेर गेल्यामुळे त्याला ही संधी मिळाली होती। सदरची माहिती मिळतात माननीय पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांच्या सूचनेनुसार क्राईमच्या टीम, गुन्हे शाखेच्या टीम अपडेट केल्या होत्या। त्यामध्ये सपोनी निलेश सोनाने पाटील यांच्या टीम यांना मिळालेली गोपनीय माहिती तसेच आरोपीचं वर्णन
आणि तांत्रिक तपास याचा त्यांनी कौशल्यपूर्ण तपास करून त्यामध्ये आरोपी निष्पन्न केला आणि सदर आरोपी मोईन मौलाना सब दुधकेला यास तेलंगणा राज्यातील मरपल्ली या ठिकाणाहून ताब्यात घेतला. आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे जे तपास केला त्या तपासामध्ये त्याने सदर ठिकाणी चोरी केल्याचे कबूल केले आणि गुन्ह्यामधील मालमत्ता आहे ती देखील हस्तगत करण्यात आली आहे. त्यामध्ये गुन्ह्यामधील गेलेली रोख रक्कम त्याचप्रमाणे त्यांनी सदर गुन्हा करण्यासाठी वापरलेलं वाहन हे जप्त केलेलं आहे. असे एकूण 20,52,000चा मुद्देमाल आपण हस्तगत केलेला आहे. सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे पाटील मॅडम तसेच माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे राजन माने यांच्या सूचनेप्रमाणे आमची टीम त्यामध्ये सपोन निलेश पाटील व त्यांचे सर्व पथक यांनी केलेले आहे. कोकणातील ओल्या काजूगरांची वाढती मागणी आणि ओल्या काजू बीमधून ओले काजूगर काढताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता दापोलीच्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत वेंगुर्ले 10 MB हे वाण निर्मित केलं आहे. याची कलमं लवकरच शेतकऱ्यांना वेंगुर्ल्याच्या प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात उपलब्ध होणार आहेत. या वाणाच्या काजू बीमधून ओले काजूगर काढण्यास सुलभ असल्यानं यासाठी कमी खर्च येतो, अशी माहिती संचालक डॉक्टर वैभव शिंदे यांनी दिली आहे. दापोली कृषी विद्यापीठाने सन 2024 या वर्षामध्ये नेहमीप्रमाणे काजू संशोधन केंद्रातून नवनवीन जाती देण्याच्या प्रयत्नातून हा MB काजू 10 हे नवीन वाण विकसित केलेला आहे. हा जो वाण आहे तो प्रामुख्याने भाजीसाठी विकसित केलेला आहे. काजूगराची भाजी ही प्रत्येकाला आवडते. त्याचा स्वाद, त्याची चव ही हवीशी वाटणार आहे आणि यासाठी आत्तापर्यंत डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने 1 ते 9 जाती विकसित केल्या होत्या. पण प्रामुख्याने अडचण अशी होती की त्या बीमधून गर ज्या वेळेला काढला जात होता त्यावेळेला गरासाठी स्पेशल यंत्र किंवा स्पेशल त्रास घेऊन तो गर काढण्याची प्रक्रिया राबवली जात होती. म्हणजेच तिथं मशिनरी किंवा यंत्र लागत होतं, कष्ट होते आणि हे कष्ट सहाय्य करताना किंवा सहन करताना काही लोकांना त्या हाताला किंवा आपल्या शरीराला ते जे तेल आहे ते तेल लागत होतं आणि ते तेलामुळे करोजिव्ह इफेक्ट त्या तेलात असल्यामुळे आपल्या हाताची जी त्वचा आहे ते भाजण्याचे प्रकार होत होते. फक्त ही क्रिया संतपणे होत होती त्यामुळे आपल्याला ते तात्काळ दिसत नव्हतं. पण काजूच्या सीझनमध्ये कातकरी, विशेषतः कातकरी किंवा आपल्या घरात देखील जे कोणी काजू बी सोलतं त्याच्या हाताला लागलेलं लक्षात येत होतं. आता हा जो मुद्दा आहे तोच डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विचारात घेऊन गेल्या 10-12 वर्षापूर्वीपासून संशोधन करून हा जो वाण दिलेला आहे तो MB काजू 10 या जातीनं प्रसारित केलेला आहे आणि हा जो वाण आहे तो प्रत्येकाला हवाहवासा वाटणार आहे. कारण या काजूपासून जे बी मिळतं ते साधारणपणे फळधारणा झाल्यापासून एक 90 ते 100 दिवसात ही बी तयार होते आणि 90 ते 100 दिवसात बी काढल्यानंतर एक बी सोलायला 20 सेकंद लागतात, अवघे 20 सेकंद. आणि हाताने सहजपणे जशा आपण शेंगा किंवा एक भेंडी जशी कापतो किंवा भाजीच्या शेंगा वगैरे जशा सोलतो तसं पटकिनी सोलता येतं. आणि यामध्ये CNSL ऑइल जे आहे ते 60.85% इतकं आहे, म्हणजेच अल्प आहे. इतर जातीमध्ये ते अधिक असतं म्हणून आपल्या शरीराला ते भाजतं किंवा हानिकारक ठरतं. तसा प्रकार या काजूमध्ये नाही. त्यामुळे मी आपल्या माध्यमातून शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की ही कलमं, अशा प्रकारची कलमं नवीन विकसित केलेलं वाण आमच्याकडे उपलब्ध आहेत. शेतकरी बंधूंनी ती घेऊन लागवड करावी आणि त्यांच्याकडे काजू गराची भाजी निश्चितपणे चांगली येणार आहे. ती आपल्या पोषण मूल्यामध्ये भर देणार आहे. आपल्या मुलाबाळांना, कुटुंबाला ती उपलब्ध करून द्यावी म्हणजे त्यांच्या
आहारामध्ये समतोलपणा आणि एक चांगला आहार त्यांना मिळू शकेल. पोलीस उपनिरीक्षक पदाच्या भरती परीक्षेसाठी वयोमर्यादा वाढवण्याबाबत गेल्या काही दिवसांपासून मागणी होऊनही राज्य सरकारनं निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या स्पर्धा परीक्षा उमेदवारांनी आक्रमक भूमिका घेत अमरावतीच्या गाडगेबाबा मंदिरासमोर आंदोलन सुरू केलंय. PSIच्या वयामध्ये 1 वर्षाची मुदतवाढ मिळाली पाहिजे अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे. विद्यार्थ्यांनी एल्गार पुकारत राज्य सरकारचा निषेध केलाय. राज्य सरकारनं तोडगा काढला नाही तर भगतसिंगांच्या मार्गाने आम्ही आंदोलन करू असा इशारा या विद्यार्थ्यांनी दिलाय. नवी मुंबईतील APMC बाजारात ग्रेन राईस अँड ऑइल सीड्स मर्चंट असोसिएशनच्या वतीनं व्होकल फॉर लोकल या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्थानिक उत्पादनांचा अधिकाधिक वापर करण्याचं आवाहन व्यापाऱ्यांना आणि नागरिकांना करण्यात आलंय. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असलेले राष्ट्रीय कल्याण बोर्डाचे अध्यक्ष सुनील सिंधी यांनी व्यापाऱ्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या. APMC मधील व्यापाऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी केंद्र सरकारच्या स्तरावर मांडून त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. व्होकल फॉर लोकलच्या माध्यमातून देशी आणि स्थानिक उत्पादनांना चालना मिळावी हा या उपक्रमातील मुख्य उद्देश असल्याचं आयोजकांनी सांगितलं. जो हिंदुस्तान का सबसे पुराना व्यापारी संगठन है, जिसको 126 साल पूरे हो चुके हैं, उनके निमंत्रण पर आज मुझे यहाँ आने का मौका मिला. और अभी देश में जिस प्रकार से GST बचत उत्सव के रूप में पूरे देश में हम नेशनल ट्रेडर्स वेलफेयर बोर्ड के माध्यम से इस प्रकार के कार्यक्रम कर रहे हैं, जिसमें व्यापारी स्वयंभू इतना उत्साहित है, क्योंकि हम सब जानते हैं कि देश के यशस्वी प्रधानमंत्री जी ने 15 अगस्त को लाल किले की प्राचीर से दिवाली से पूर्व एक बहुत बड़ी भेंट सौगात की बात कही और नवरात्रा में ही माँ दुर्गा के साथ माँ लक्ष्मी भी पधारे. उस क्रम में लगभग 395 ऐसी वस्तुएं हैं जिन पर 0 या 5% GST होना और GST का 2 स्लैब में होना 18 और 5, जिससे व्यापार में सुगमता, सरलता, व्यवस्था और अर्थव्यवस्था को बढ़ाने के लिए देश के यशस्वी प्रधानमंत्री जी ने 2017 में GST को लागू किया. उसमें रिफॉर्म करते करते आज इतनी सुगमता और सरलता हो गई है कि इस बार की दिवाली में जिस प्रकार का उत्साह देखने को मिला, और आज APMC में आज यहाँ आकर और किराना के व्यापारियों में जिस प्रकार से, चाहे किराना में कबूली चना हो, चाहे मटर की बात हो, चाहे मतलब अलग अलग प्रकार की बात, जो भी व्यापारियों की हित रक्षा, उनके सुगमता सरलता को व्यवस्था में बढ़ाने के लिए भारत सरकार में राज्य सरकार के माध्यम से लाया जाता है. उसमें हम नेशनल ट्रेडर्स वेलफेयर बोर्ड के माध्यम से सरकार के साथ उस बात को पहुंचाकर और व्यापारियों के लिए और उपभोक्ताओं के बीच एक समन्वय के साथ व्यापार बढ़े. और आज ये सोचिए कि देश के यशस्वी प्रधानमंत्री जी स्वयं व्यापार की बात करते हैं, वो मन की बात में भी व्यापार की बात करते हैं, और लाल किले की प्राचीर से उन्होंने एकजुटता के साथ आत्मनिर्भरता की बात के साथ साथ स्वदेशी अपनाओ, हर घर स्वदेशी, गर्व से कहो ये स्वदेशी. आज सारी दुकानों पर आज यहाँ पर स्टिकर देखने को मिल रहा है. स्वयं भू सभी ने गर्व से कहो ये स्वदेशी है. और माननीय प्रधानमंत्री जी के चित्र के साथ लोगों ने आज जिस प्रकार का सम्मान देश के माननीय प्रधानमंत्री जी के निर्णय को दिया है, GST में रिफॉर्म के माध्यम से जो फायदा उपभोक्ता, हर युवा, हर महिला, हर किसान, हर किराना से लगाकर जितने व्यापार है, हर व्यापार को इस प्रकार का रिफॉर्म के माध्यम से फायदा होना. और अब गर्व से कहो ये स्वदेशी की बात भी देश के माननीय प्रधानमंत्री जी ने लाल किले से कहा 15 अगस्त को, और उसी देश के माननीय प्रधानमंत्री जी के अपील को सभी व्यक्ति ने एक जन आंदोलन के रूप में इस कार्य को लेकर और इसी क्रम में आगे बढ़ रहे हैं. और आज उसी के उत्सव को मनाने के लिए और 12 लाख रुपए तक 0 टैक्स, ये 3 मुद्दे पर आज हम चर्चा इस कार्यक्रम में करने वाले हैं.
और इतनी बड़ी संख्या में आज जुलूस के रूप में हम पहले व्यापारियों के साथ कार्यक्रम स्थल पर पहुंचेंगे और आज वास्तव में आज यहाँ उत्साह देखकर और मेरे साथ भारत सरकार में जो माननीय हमारे बोर्ड सदस्य है भीमजी भाई, उनके साथ आज मुझे यहाँ आने को मिला और वो स्वयं ग्रोमा के अध्यक्ष है। मैं पहले भी ग्रोमा में आया था और पिछली बार मैंने जो बात कही थी ग्रोमा में, उसी बात को आज दोहराते हुए हमने आगे किस ऊंचाइयों पर बोर्ड के माध्यम से व्यापारियों के लिए कार्य किया है उसकी भी हम चर्चा विचारणा करेंगे। धन्यवाद। पालकमंत्री तसंच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावती दौऱ्यादरम्यान श्री अंबादेवी मंदिरात देवीचं दर्शन घेतलं। यावेळी त्यांनी विधिवत पूजा अर्चा देखील केले। चिखलदरा येथील 3 एकर जमीन अंबादेवी संस्थानला दिल्याबद्दल संस्थानच्या वतीनं पालकमंत्री बावनकुळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला। आई अंबादेवीची मूर्ती देत त्यांचा सन्मान करण्यात आला। अंबादेवी संस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी या सहकार्याबद्दल पालकमंत्र्यांचे आभार मानले। जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या बुलढाणा येथील नगर परिषदेची जुनी इमारत जेसीबीच्या सहाय्यानं जमीनदोस्त करण्यात आले। या ठिकाणी नवीन इमारत बांधण्यासाठी आमदार संजय गायकवाड यांनी 10 कोटींचा निधी विशिष्टपूर्ण योजनेतून मंजूर करून आणलाय। या अद्ययावत इमारतीचं बांधकाम लवकरच सुरू होणार असल्यामुळे जुनी इमारत पाडण्यात आल्याची माहिती बुलढाणा नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी दिली आहे। या नवीन इमारतीत अध्यक्ष, मुख्याधिकारींचे कक्ष तसंच मीटिंग हॉल आणि इतर विभागाचे कक्ष राहणार असल्याचं मुख्याधिकारी पांडे यांनी सांगितलंय। नगरपालिकेच्या आवारामध्ये ही 5 खोल्यांची एक ब्रिटिशकालीन इमारत होती। अतिशय ती जीर्ण झालेली होती। त्या इमारतीमध्ये आमचे जन्म मृत्यूसारखे महत्त्वाचे विभाग तिथे कार्यरत होते, परंतु पावसाळ्यामध्ये किंवा इतर ऋतूमध्ये सुद्धा तिथे बसण्याची अवस्था अतिशय म्हणजे दयनीय अवस्था बिल्डिंगची होती। माननीय आमदार महोदयांनी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून नगरपालिकेच्या इमारतीसाठी 10 कोटी रुपये मंजूर करून दिलेत। त्यामध्ये सर्व अध्यक्षांचे, मुख्याधिकाऱ्यांचे चेंबर, नंतर वेगवेगळे विभाग, त्यांच्यासाठी हॉल, मीटिंग हॉल असे सगळी प्रशस्त अशी इमारत तिथे प्रस्तावित आहे। त्यासाठी हे डिसमेंटल करणे सुरू आहे। यवतमाळ जिल्ह्यात बनावट जन्म प्रमाणपत्र तयार करण्याचा मोठा सायबर फसवणूक प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी बिहार राज्यातून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे। यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात जिल्हा आरोग्य अधिकारी तसंच जिल्हा जन्म मृत्यू निबंधक डॉक्टर सुभाष थोले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आणि आर्णी तालुक्यातील शेंदूरसनी ग्रामपंचायतीच्या CRS सिस्टीममध्ये अवघ्या काही महिन्यात 27,000हून अधिक जन्म नोंदी आणि मृत्यू नोंदी झाल्याचं निदर्शनास आलंय। विशेष म्हणजे संबंधित ग्रामपंचायतींची लोकसंख्या ही केवळ सुमारे 1400 असल्यानं हा प्रकार संशयास्पद ठरला। प्राथमिक तपासात सायबर माध्यमातून बाहेरील राज्यातून बनावट नोंदी केल्याचं स्पष्ट झालंय। तांत्रिक विश्लेषणानंतर तपास पथक बिहारमध्ये पोहोचलं आणि आदर्श कुमार दुबे याला या प्रकरणी अटक करण्यात आले। न्यायालयानं त्याला 12 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। आर्णी तालुक्यातील शेंदूरसनी येथे ज्या काही 27,397 जन्म नोंदी आढळल्या होत्या त्याच्या अनुषंगाने आपल्या यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्याचा तपास करत असताना आम्हाला एक बिहारमधील एका आरोपीचं त्याच्यामध्ये सहभाग असल्याचं निष्पन्न झाल्यावरती आम्ही त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्याला आम्ही अटक केलेली आहे। त्याच्याकडून आम्ही पुढील आणखी तपास करत आहोत। यामध्ये आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे, तर त्याच्यामध्ये आणखी तपासामध्ये ज्या काही गोष्टी निष्पन्न होतील याबाबत आम्ही तुम्हाला कळवू। यामध्ये ज्या काही जन्माच्या नोंदी आहेत या ऑनलाईन काढण्यात आलेल्या आहेत। त्याच्या अनुषंगाने आम्ही सायबर सेलची मदत घेऊन याच्यामध्ये आम्ही आरोपीचा सहभाग हा निष्पन्न केलेला आहे। बाकी जी आहे यांनी नोंदी कशा केल्या आणि कशा पद्धतीने त्या मिळवल्या याबाबतचा तपास आम्ही आता त्यांच्याकडून आम्ही करणार आहोत। त्याची माहिती मिळाल्यावर आम्ही तुम्हाला सविस्तर ती माहिती देऊ। जळगाव मनपा निवडणुकीत भाजप आमदार सुरेश भोळे यांचे पुत्र विशाल भोळे हे वॉर्ड क्रमांक 7 क मधून बिनविरोधी विजयी झालेत। भाजपच्या 2 जागा बिनविरोध तर महायुतीच्या एकूण 5 जागा बिनविरोध झाल्यात। सुरेश भोळे यांच्या पत्नी सीमा भोळे यांनी अगोदरच निवडणुकीतून माघार घेत आपल्या मुलाला प्राधान्य दिलं होतं। विशाल भोळे हे पहिल्यांदाच मनपामध्ये दिसणार आहेत। हे सगळं आपल्या जळगाव शहरामध्ये भारतीय जनता पार्टीने केलेल्या कामांचा आणि आमच्या पूर्ण टीमचा त्यांच्याप्रतीचा विश्वास आहे की हे सगळं होऊ शकलेलं आहे। मी सगळ्यात आधी आपले भारताचे पंतप्रधान मोदीजी, त्याच्यानंतर आमचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, त्यानंतर आपले नामदार गिरीश भाऊ महाजन आणि सोबत स्मिताताई वाघ आपल्या खासदार
आणि माझे वडील जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे या सगळ्यांना मी खूप मनापासून धन्यवाद देतो आणि आभार व्यक्त करतो की त्यांनी मला ही संधी दिली आणि मला पार्टीचं एक पार्टिसिपेट करण्यासाठी आणि विकास करण्यासाठी प्रभागाच्या मला संधी दिली. सोबत प्रभाग क्रमांक 7 क आणि सगळ्यात आधी जास्त मोठं सॅक्रिफाईस माझ्या आईचं आहे. माझ्या आईने सुद्धा मागचे 20 वर्ष झाले खूप शहरामध्ये लोकांची सेवा नगरसेविका म्हणून खूप चांगले कार्य केलेले आमच्या प्रभागामध्ये, प्रभाग 7मध्ये. आणि आईच्या आशीर्वादाने आणि माझ्या वडिलांच्या आशीर्वादाने ती संधी मला भेटली आहे. आणि आईने यावर्षी पार्टिसिपेशन न करता परिवारामधून मी एकमेव महानगरपालिकेमध्ये सदस्य राहणार. विशाल दादा, पहिली निवडणूक होती, जर ही निवडणूक जर लढवली म्हणजे जर झाली असती, समजा माघार नसती झाली तर ते चांगलं झालं असतं का बिनविरोध झाला हे बरं झालं? नाही, आम्ही निवडणुकीला समोर पण गेलो असतो तरी काही प्रॉब्लेम नाही होता, कारण तिथे आधीपासून 4च्या 4 सीट ज्या आहे त्या भारतीय जनता पार्टीच्याच आहेत आणि तिथेच माझे बाबासुद्धा आधी नगरसेवक होते आमदार होण्याच्या आधी, नंतर आईसुद्धा नगरसेविका होती आणि त्या वॉर्डामध्ये आणि त्या प्रभागामध्ये आम्ही वर्षोनवर्ष झाले कार्य करत आलेलो आहे. तर तिथे आम्हाला आताही 100% गॅरंटी आहे की आमच्या 4च्या 4 सीट म्हणजे उरलेल्या 3 सीटसुद्धा भारतीय जनता पार्टीचा विजय होणार. माझ्यासमोर जे लोक होते त्यांचेसुद्धा मी आभार मानेल की 8 ते 9 लोक होते, पण मी सगळ्यांचा खूप आभार मानेल की त्यांनीसुद्धा सहकार्याची भूमिका ठेवली. आणि सोबत असं आहे की मला प्रभाग 7 प्रतिनिधित्व करण्यासाठी संधी दिली. आपण काय सांगाल, आपल्या निमित्ताने भाजपाने दुसरं खातं या ठिकाणी उघडलेलं आहे? हो, आदरणीय गिरीश भाऊ महाजन आणि माझे वडील आदरणीय राजूमामा भोळे आमदार जळगाव शहर आणि मंगेशदादा चव्हाण आपले प्रभारी या निवडणुकीमध्ये पुढे येणाऱ्या 10 ते 12 दिवसांमध्ये अतिशय चांगलं यश भारतीय जनता पार्टीला भेटणार आहे. आणि जेवढ्या आम्हाला सीट्स मिळाल्या आहेत त्या सगळ्या सीट्समध्ये आम्ही पूर्णच्या पूर्ण सीट्स आम्ही पुढे जिंकून येण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी एक निर्णय जाहीर केला होता की आमदार खासदारांच्या घरातल्या कोणालाही उमेदवारी दिली जाणार नाही. तुमची उमेदवारी काय पाहिजे? आता तुम्ही बिनविरोध निवडून आलेला आहात, कुठंतरी भारतीय जनता पार्टीची सोयीची भूमिका वाटते का? आता हिच्यामध्ये असं आहे की मी तुम्हाला आधी जसं सांगितलं की माझी आई तिथे नगरसेविका होती आधीपासून. असं नाही आहे की आम्ही तिथे कोणाला थांबवून आधीच्या कोणत्या मेंबरला बाजूला करून किंवा त्यांना काही सांगून आम्ही त्यांना थांबवलं आणि मी तिथे आलो, असं नाही आहे. उलटं माझ्यासाठी माझ्या आईने सॅक्रिफाईस केलं आहे. तिची सीट तिने सोडली आहे आणि मी तिथे आलो. तर आमच्या घरामध्ये एकच सीट आहे. पण एकाच पक्षात आता 2 पदं स्थानिक आमदार तुमचे वडील आहेत, आता तुम्ही विद्यमान नगरसेवक म्हणून निवडून आलेला आहात. तुमच्याऐवजी एखाद्या स्थानिक कार्यकर्त्याला त्या ठिकाणी संधी देता आली असती. जसं की आता चर्चा आहे की भाजपमध्ये अनेक निष्ठावंतांवर अन्याय झाला, एखादा बाहेरचा उमेदवार आणून तुमच्या प्रभागातून त्या ठिकाणी निवडून आणता आला असतं, तर असं का झालं नाही? सगळ्यात आधी बाहेरून येऊन उमेदवार तिथे निवडून देणं हे डिफिकल्ट पण असतं, पण त्यासोबतच मी तुम्हाला परत सांगेन की आम्ही तिथले लोकल रेसिडेंट आहे. असं नाही आहे की मी दुसरीकडे कुठे राहतो आहे प्रभागाच्या दुसऱ्या भागामध्ये आणि मी तिथे निवडणूक लढवतो आहे. आम्ही तिथलेच रहिवासी आहे, मागचे 10-15 वर्ष झाले आणि तिथे सतत सेवा आईच्या माध्यमातून मीच तिथे करत आलो आहे. जिथे आईला जमत नाही जायला तिथे मी रिप्रेझेंटेशन केलं आहे, तिथे मी जात राहतो, म्हणून आपण ती संधी घेतलेली. ओके.